आता स्वप्नील शिंदेला तो थांबलाय, परंतु 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे आणि 6 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 21 धावा क्रिकेटच्या पटलामध्ये होऊ शकतात, कारण कित्येक वेळा आपण हा रेकॉर्ड पाहिलेला आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मोठी मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात आणि ती मेहनत आता स्वप्नील शिंदे लाल्या आणि मयूर शिंदे नाम्या यांना मात्र ही मेहनत घ्यावी लागेल. परंतु 6 बॉलच्या पाठीमागे 21 धावा थांबवण्यासाठी देवळी टीमच्या खेळाडूला कोणता वापरला जाईल, कोणता हुकमी एक्का बाहेर काढला जाईल याच्यावरती देखील सर्वांचं लक्ष लागलंय. कारण 6 बॉलच्या पाठीमागे 21 धावांचा बचाव करण्यासाठी देवळी टीम मधील कोणता गोलंदाज पुढे येईल आणि कोणता खेळाडू मात्र या धावा डिपेंड्स करेल आणि मानाचा करंडक आपल्या गावामध्ये घेऊन जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची परंपरेची करता आपण स्पर्धा पर्व क्रमांक 4 6 बॉल 21 धावेची आवश्यकता आहे. गौरव जाधव खरं तर बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक 2 षटकाने मॅच मध्ये खरं तर रंग भरले कोणी या मॅच मध्ये तर गौरव जाधवने, आणि तोच गौरव या जाधव याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. म्हणजे आज गौरव जाधवचा दिवस आहे का हे देखील पाहावं लागेल. येस, त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल साठी गेले, काय होईल काय घडेल आणि रन करण्याचा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता आणि एक बाईकच्या माध्यमात नाही ते धाव कंप्लीट होती या टीम साठी निश्चितपणे, कारण लाल्याला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक त्यांनी घेतली. बॅकफुट कित्येक स्पर्धा खेळलाय तो, यावेळेला जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल चालते बोर्ड लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक दूर होते पण तिथे थांबलेत परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल बोर्ड लाईनच्या दिशेने, काय झालंय काय घडलंय, बॉल सीमा पार, चौकार. निश्चितपणे लाल्याने स्ट्राईक आपल्या खांद्यावरती का घेतली होती तर या मॅचचा संपूर्ण सूत्र आहे ती माझ्या खांद्यावरती मी घेईन, तंत्राने आणि मंत्रांनी बॅटिंग करेल आणि चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून चौकार आलाय आणि समीकरण बदललंय. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 16 धावा. 4 बॉलच्या पाठीमागे 4 चौकार ठोकावे लागतील, किंवा 2 षटकार 1 चौकार मॅच फिनिश होऊ शकते. परंतु काय घडतंय प्रत्यक्षात, लाल्या बॅट झालाय परंतु हा बॉल आलाय तो डॉट आणि आता जवळ हा मॅच खरं तर एक बॉल डॉट टाकायचा आहे आणि प्रत्येक बॉल वरती लाल्याला खरं तर आक्रमण करायचं आहे. एका बाजूला डॉट बॉलची आवश्यकता आहे, एका बाजूला आक्रमणाची गरज आहे आणि पुन्हा एकदा गौरव तयार. स्टंप सोडून बॉल बाहेर चाललाय की काय यस, पंच बोलले जातील की नाही, बॉल तर डॉट आलाय जरूर आणि इथून पुढे मात्र आपण पाहिलं तर पंच बोलले तर व्हाईट बॉलचा कॉल, थोडासा दडपण दबावाच्या छायाखाली मध्ये आहे गोलंदाज, कारण का लाल्या हा कधी आक्रमण करू शकतो, कारण का त्याचा आवडता झोन हा खरं तर ऑन साईट आहे आणि तिथं तो चांगली बॅटिंग करतो. जबरदस्त फटका, हवाई मार्गाने बॉल निघून जातोय. चंद्रयान 3च्या भेटीला या मॅच मध्ये फाईट करत असताना लाल्याच्या बॅट मध्ये निघालाय मोठा धमाका, हाय अँड हँडसम बॅक 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 षटकार. क्या बात आहे, लाल्याच्या बॅट मधून षटकार आलाय असं म्हटलं जातं ना, नाम ऐसा करो काम हो जाए और काम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदे लाल्याच्या बॅट मधून एक जबरदस्त षटकार आलाय. मग प्रगती होत नसते, त्यासाठी सूर्योदय होण्याच्या अगोदर तुम्हाला उठावं लागतं, ते कष्टाची दौड करावी लागते आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर ही दौड तशाच पद्धतीने आहे. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता, मॅच ऑन आहे. आणखीन एक लाल्याच्या बॅट मध्ये कोंबू काढला क्षेत्ररक्षक तैनात, पण तो बॉल चालायचे सीमा रेषा पार. आणखीन किती आलेला जबरदस्त हँडसम तो लाल्या सेट ऑन फायर अँड सिस्टम बम बम कॅप बॅक 6. मैदानाच्या आतमध्ये लाल्या नावाचं वादळ असं गोंगावतंय संध्याकाळच्या 17ला की अगदी सीमारेषेला ते आग लावतंय. सीमारेषेला त्याने आपलंसं केलंय. नाव आहे स्वप्नील शिंदे, गाव आहे कुरुशी आणि कुरुशी गावचा हा पट्ट्या मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत संघर्ष करतोय आणि खऱ्या अर्थानं संघर्ष करत असताना मॅच येऊन पोहोचले. आता 1 बॉल आणि 1 बॉलच्या पाठीमागे हवे आहेत त्या म्हणजे 3 धावा विजयासाठी. आज यंगस्टार कुरुशी की देवळी की यंगस्टार कुरुशी, स्वप्नील शिंदे की गौरव जाधव की स्वप्नील शिंदे, कोण मॅच घेऊन जाईल. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. फायनलचा मॅच कसा असावा, फायनलचा संच आहे, ही मॅच जिद्दीची आहे, ही मॅच संघर्षाची आहे आणि संघर्ष लढा कसा असावा तर खरं तर स्वप्नील शिंदे आणि गौरव जाधव. निश्चितपणे ज्या स्वप्नील शिंदेवरती गौरव जाधवने 2 मोठे षटकार ठोकले होते त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे गौरव जाधव वरती देखील स्वप्नील शिंदेने केलेली आहे. 1 बॉल
ओ माय गॉड, इथे काय घडलंय? पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. आता सगळे देखील उभं राहिले, टाळ्यांचा कडकड आवाज आलाय. यस, मॅच आता बनले, मॅच घडले, मॅच घडत चालले, मॅच बनले, मॅच बनवले. व्हाईट बॉल, 2 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच घडवावी लागते, मॅच बनवावी लागते. जसा व्हाईट बॉल आला तसा मात्र यंगस्टार कुरुच्या डकआउट मधून टाळ्यांचा गजर झाला आणि देवली टीमच्या डकआउट मध्ये अगदी कमरेवरती हात गेलेत. लाजवाब प्यार. 1 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. गौरव तयार. स्वप्न शिंदे हातीचे प्लेसमेंट केले, एक तर काढले, सेकंडचा कॉल दिला. मयूर शिंदे धावतात, एका बाजूला पडलाय आणि ही मॅच जिंकले. खरं तर यंगस्टार कुरुची टीम हार्ड लक बॅड लक, प्रयत्न चांगला राहिला देवली टीमचा. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम हो चुकी है यंगस्टार कुरुची टीम के नाम. मास्टर माइंड खेळाडू स्वप्नील शिंदे अगदी हलक्या हाताने या बॉलला प्लेसमेंट केली, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि फायनलचा सामना जिंकला. खऱ्या अर्थानं मास्टर माइंड खेळाडू म्हणून स्वप्नील शिंदे लाल्या यांच्याकडे पाहिलं जातं. त्याला माहित होतं आता शक्ती वापरून इथे चालणार नाही, इथे युक्तीचा वापर करावा लागेल आणि त्याने युक्तीचा वापर केला आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना अगदी हलक्या हाताने मात्र प्लेसमेंट केली आणि 2 धावा पूर्ण केल्या. तसं म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होते है आणि हौसले अगदी यंगस्टार कुरुशीचे मजबूत होते आणि म्हणूनच हे अभिमानाची, स्वाभिमानाची आणि कौशल्याची